आज होता रविवार आणि आजची सकाळ ना थोडी निवांतच होती, कारण की आज डब्याची वगैरे काही गडबड माझ्या मागे नव्हती आणि आज भाजीला काय करू हा सुद्धा प्रश्न माझ्या मागे नव्हता, कारण की कालच आमच्या इथे बाजार झाला होता, आठवडी बाजार. त्यानंतर भाजीची वगैरे मी तयारी करायला घेतली आणि एकदाच ना मी आता हरभऱ्याच्या डाळीचं पीठ करून ठेवत असते, म्हणजे ते खूप दिवस पुरतं. आणि आमच्या इकडे ना ते असतंच, प्रत्येक मसाल्याच्या भाजीला आम्ही हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालतो, जेणेकरून भाजी घट्ट होते. त्यानंतर स्वयंपाक वगैरे माझा आवरून झाला होता आणि आता ऊन तर एवढं पडलंय ना की कपडे धुवून वाळू घातले की बाकीचं घरातलं काम आवरेपर्यंत कपडे सुद्धा कणकण वाळतात. म्हणलं चला अगोदर कपडे वगैरे काढून आणूया, नाहीतर परत मग कपड्यांचा कलर जातो. तर कपडे वगैरे सगळे काढून आणले. त्यानंतर दुपारच्या वेळेस इशूला थोडंसं झोपी घातलं आणि एक काम झालं की दुसरं काम आपली वाटच बघत असतं. आता आमच्या इथं आज होती चतुर्थी आणि त्याचाच स्वयंपाक आला होता, तर ते करायचं होतं. म्हणलं असो अगोदर आपण चहा घेऊया, कारण की चहा घेतल्याशिवाय तर मला काही काम सुचत नाही. त्यानंतर छानपैकी अगोदर चहा वगैरे ठेवला, चहा घेतला आणि त्यानंतर मी लागले पोळ्यांच्या तयारीला. आता माझ्याकडून असं झालं की माझ्याकडून चूलच पेटत नव्हती. न कशी बशी चूल पेटवली आणि त्यानंतर मी लागले स्वयंपाकाला. तर चला मग आता असाच होता आजचा दिवस. परत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.